पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विश्वमौली ज्ञानोबराय विश्वमालक पंढरीनाथ परमात्मा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व देवसंतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सलग आज आपण तिसऱ्या दिवशी आपल्या विठाई वारकरी गुरुकुली या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये चातुर्मासाच्या निमित्तानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन त्याची सुरुवात केलेली आहे। परवा काल चिंतन झालेलं आहे, आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पहिल्या अध्यायावरती आपण चिंतन करतो आहे आणि आता एक 2-3 ओव्या सुरुवातीला माझ्या पाठीशी म्हणा, त्याच्यानंतर आपण त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न करू। तरी तरकू तोची फरशू नीति भेदू अंकुशो वेदांतु तो महारसु मोदको मिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू देखा विवेकवंतु सुविमळो तो
चिशुंडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशणू जो समता शुभ्र वर्णो देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. 10 ओव्या झाल्या होत्या काल, बरोबर आहे. 11वी ओवी, 11व्या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे. या ओंकाराच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना विश्वमौली ज्ञानोबराय या ओंकाराचं नेमकं स्वरूप काय आहे हे सांगत होते. आणि हे सांगताना हा ओंकार हाच परमात्मा पहिल्या ओवीमध्ये, पहिल्या अध्यायात 3 विशेषणं साधारणपणे वापरलेली आहेत आणि त्याच्यावरती आपण निरूपण चिंतन केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं आहे आद्या. आद्या म्हणजे आद्य, सगळ्या गोष्टींचं मूळ असलेला जो आहे त्याला आद्या असा शब्दप्रयोग ज्ञानोबरायांनी केलेला आहे. वेद प्रतिपाद्या याचा अर्थ काय? वेदांनी ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे त्या संदर्भाची प्रमाण बघितलेले आहेत. वेदू काय काय न बोले, वेद अनंत बोलिला, वाचा बोलू वेदनीती, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, अशी 4 प्रमाणं येऊन गेलेले आहेत, संदर्भाला पुन्हा आली. आणि पुढचं जे विशेषण वापरले ते स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य. असं का? कारण त्याला दुसरा कोणीही जाणू शकत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अनेकांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण तो सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला, हेही प्रमाण काल परवा त्या दिवशी येऊन गेलेलं आहे. तर एवढे सगळे जण जाणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तो जाणला जात नाही. असं विश्वव्यापी असलेलं जे ईश्वर तत्व आहे, या ईश्वर तत्वाचं चिंतन करत असताना, ओंकार स्वरूपाचं चिंतन करताना विश्वमौली ज्ञानोबराय सांगतात की त्याच्या हातामध्ये तर्कुतोची फरशू. तर्कुतोची फरशू कना. आता 6 शास्त्र आहेत बघा, 6 शास्त्र आहेत आणि 6 शास्त्रांचे 6 शास्त्रकार आहेत. आता हे फक्त तुम्ही ऐकून घ्यायचंय, हे फक्त तुम्ही काय करायचंय? ऐकून घ्यायचंय. कारण हे फार तुम्हाला कळेल असं नाही, पण तुमच्या डोक्यात शास्त्रकार श्लोक महाराज 6 आहेत एवढं जरी झालं तरी बस झालं. शास्त्र किती आहेत? 6. मग आता शास्त्र 6 आहेत म्हणल्यानंतर शास्त्रकार किती असतील? 6च असतील ना. 6 शास्त्र, 6 शास्त्रकार. त्याची नावं त्यांनी इथं दिलेली आहेत, तेवढी फक्त नावं फक्त डोक्यात ठेवायची, बाकी काय नाही. लिहून नंतर घ्यायची, परत लिहून घ्यायची. काय होतंय इकडं ध्यान द्यायचं बघा. शास्त्रकार 6 आहेत म्हणजे शास्त्र 6 आहेत आणि शास्त्र 6 आहेत म्हणजे शास्त्रकार सुद्धा पाय 2 आहेत. मग चपला 3 कशा असतील? दोन्ही पायात 2 ना. उदाहरण, एका माणसाला एकच शर्ट घालता येईल का 2 घालता येतील? डोळे 2 आहेत म्हणल्यावर काचा, चष्म्याच्या पण काचा किती लागतील? 2 लागतील ना. काही एकच काच आणि दुसरा मोकळा चालणार नाही तसं. ते 6 शास्त्र ध्यानात ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. 1 न्यायदर्शन आहे, 2 वैशेषिक दर्शन आहे, 3 सांख्य दर्शन आहे, 4 योग दर्शन आहे, 5 पूर्वमीमांसा आहे आणि 6 उत्तर मीमांसा आहे. आता हे लक्षात राहत नाही तुमच्या, पण कानावर न जाऊ द्या, कारण तुमचं वय नाही ना तेवढं आता, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे डोक्यात ठेवायचं आपण, शास्त्र किती आहेत? 6 आणि शास्त्रकार किती आहेत? 6. बरोबर आहे की नाही? शास्त्र 6, शास्त्रकार 6. सोपं आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर हे शब्द जर लक्षात ठेवले तर आपल्या शास्त्रांची नावं काय होतात? लक्षात राहतात. बघा, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर ह्याचा एक श्लोकच असतो, सुभाषित असते, याचा एक श्लोक असतो. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर. आता न्यायशास्त्र कुणी केलंय? महर्षी गौतम. 1 वैशेषिक महर्षी कनाद. 3 सांख्य महर्षी कपिल. योग
योग कुणी केलं? योगशास्त्र कुणी केलंय? पतंजली नाव ऐकलंय का? रामदेव बाबांची पतंजली, हे पतंजली महर्षी आहेत. त्या पतंजली महर्षींनी ते योगदर्शन केलेलं आहे. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्र सांगितलंय की तुम्हाला. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्र. सामान्य दर्शन शब्दाचा अर्थ काय? दिसणं, बघणं. अदृश्य दर्शनी संतांची, मी प्रमाणे एकदा मागं सांगितलं होतं. रविदीप हिरा दाविती देखणे. रवी शब्दाचा अर्थ सूर्य, दीप दिवा. सूर्य आणि दिवा दिसणाऱ्या वस्तू दाखवतो. सूर्य मावळल्यानंतर जग आहे का? अहो नाही कसं म्हणताय? सूर्य मावळल्यानंतर जग आहे की? जग नाही कसं म्हणला तुम्ही? मग सूर्य मावळला तरी जग आहे, पण सूर्य असल्यानंतर ते दिसतोय. हे जग दिसतं कधी? सूर्य असताना. मग सूर्य गेल्यानंतर जग कसं दिसतंय? हे काय? दिव्यांच्या माध्यमातून. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलं, रवी दीप हिरा दाविती देखणे. हिरा, रवी आणि दीप दिसणारं दाखवतात, पण संतांनी न दिसणारं दाखवलं. अदृश्य दर्शनी संतांची. संतांनी जे दाखवलं ते न दिसणारं दाखवलं. तुम्ही म्हणसाल काय दाखवलं? अहो ईश्वर काय दिसणार आहे काय? पण तो दाखवला ना संतांनी. अव्यक्त ते आकारले. प्रमाण आहे त्याच्यासाठी. अव्यक्त ते अव्यक्त आहे, ते निराकार आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. प्रमाण क्रमांक 2 आणि प्रमाण क्रमांक 1. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. प्रमाण क्रमांक 3. निर्गुण निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर हरीशी भजे. आणि 4थं प्रमाण कालच आपण तिकडे बोललो बघा. तुका म्हणे मनी नाही, नये आकाराते काही. एखादा माणूस म्हणतो मी फार यश मिळवू शकलो असतो, पण माझ्या मनातच कधी आलं नाही. आता मनात आलं नाही तर आकारात कधी येईल? मग आकारात येतं याचा अर्थ मनात यावं लागेल, आणि मनात आलं की आकारात 100% येणार आहे. मग काही असू द्या ते. तसं पतंजलींनी लिहिलेलं शास्त्र हे योगदर्शन आहे. दर्शन शब्दावरून इकडे आलो आपण. पतंजलींनी योगदर्शन लिहिलं. जैमिनी ऋषींनी पूर्वमीमांसा लिहिली. आणि महर्षी बादरायण ज्यांना म्हणतात, बादरायण कोणाला म्हणतात? महर्षी व्यासांना बादरायण असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. महर्षी व्यास हे कोण आहेत? बादरायण. महर्षी व्यास बादरायण. त्यांनी उत्तर मीमांसा लिहिली. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत शास्त्र. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. पूर्वमीमांसा जैमिनी आणि उत्तर मीमांसा व्यास. मग इकडं काय? न्याय वैशेषिक गौतम कनाद. न्याय वैशेषिक गौतम कनाद. सांख्य योग कपिल पतंजली. हे असं लक्षात ठेवायचं. आणि पूर्व उत्तर जैमिनी व्यास. तुम्ही ते जोड्या लावून घ्या. परत आपण परीक्षा घेऊ 20 मार्काची, तिथं हा प्रश्न विचारू. 6 शास्त्रकार आणि 6 शास्त्र लावा जोड्या. बरोबर आहे की नाही? हे कशासाठी चालू आहे? हे ज्ञानोबारांनी 6 शास्त्रकार सांगितले. ज्ञानोबारा लिहितात, तरी तरकुतोची परशु कनाद शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. कनादाच्या हातात काय आहे? कनादाचं शास्त्र कुठलं आहे? वैशेषिक दर्शन आहे. त्याच्या हातात काय आहे? कनादाच्या हातामध्ये अनुमान रूपी परशु. परशु म्हणजे शस्त्र. आता काल पुन्हा एक गोष्ट सांगितली बघा. शास्त्र हेच शस्त्र. गणपतीला हात किती दावले तिथं? 6. आता 6 हातामध्ये 6 काय असणार त्याच्या? शस्त्र. शस्त्र याचा अर्थ आयुध. आयुध म्हणजे काय? हातात जे त्यांच्या हत्यार आहे, हत्यार, त्याला शस्त्रही म्हणतात, त्याला आयुधही म्हणतात. 6 शास्त्र हीच जणू काय आहे? संस्कार पाटील शस्त्र आहेत. कोणाच्या हातात आहेत ती? गणपतीच्या हातात आहेत. अगदी ओंकार स्वरूपाच्या हातात आहेत. कनादाच्या हातामध्ये परशु आहे. गौतमाच्या हातात काय आहे मग? अहो न्यायदर्शन आहे की. आता तर सांगितलंय की गौतमाच्या हातात काय आहे? न्यायदर्शन आहे. आणि त्याच्यामध्ये प्रमाण प्रमेय आदी 16 पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे. प्रमाण प्रमेय. प्रमाण. आता प्रमाणाचे प्रकार आपण पुन्हा विचारसागरात चंद्रोदयात बघणार आहोत. प्रमाण कोणती, त्याचे प्रकार किती, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, हे सगळं बघणार आहे. प्रमाण आणि प्रमेय 16. एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश. षोडश म्हणजे
अहो षोडश म्हणजे ते एकादश द्वादश षोडश म्हणजे किती मग? एकादशी म्हणजे किती? एकादश दश म्हणजे 10, एकादश 11, द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश. कनादाच्या हातामध्ये परशु आहे, अनुमानाचा परशु आहे, गौतमाच्या हातामध्ये न्यायदर्शन रूपी प्रमेय प्रमाण आदी षोडश पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे. व्यासांच्या हातामध्ये काय आहे मग? उत्तर मीमांसा वेदांत शास्त्र. कोणाच्या हातात आहे ते? बादरायण यांच्या हातामध्ये. बादरायण म्हणजे कोण? ऋषी व्यास. त्यांच्या हातामध्ये व्यासांच्या हातामध्ये वेदांत रूपी ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे, तो गणपतीच्या हातातला. पुढं बौद्ध मताचं निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दात. गणपतीचा दात खंडित झालाय बघा. बौद्धांच्या मताचं खंडन केलंय. एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त लक्षात ठेवायचं नाही. काही डोक्यावरून जाईल पुन्हा, नाहीतर स्लॅबवरून जाईल 3ऱ्या मजल्यावरून. बौद्ध मत हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दात. पातंजलांचं दर्शन कोणतं आहे बघ? शास्त्र पतंजली मुनी योगशास्त्र योगदर्शन. पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे. मग ज्ञानोबराय सांगतात तरी तरकू तोची परशु एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा